जम्मू काश्मीरच्या कुपवाड्याजवळच्या लष्कराच्या छावणीवरती दहशतवादी हल्ला झालाय। पहाटे 4च्या सुमारास पंजगाममध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या एक कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यासह 3 जवान शहीद झालेत। छावणीत किमान 4 दहशतवादी घुसले आणि त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली। लष्कराच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात 2 दहशतवादी मारले गेलेत, तर आणखी दोघांकडून अजून गोळीबार सुरूच आहे। लष्कराचे जवान अजूनही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत। गोळीबार सुरूच असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। कोरियन प्रदेशामध्ये तणाव वाढत असताना दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्याने चक्क युद्धाची रंगीत तालीम केली। अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र, रॉकेट लॉन्चर्स, लष्करी गाड्या यांचा सहभाग या सरावांमध्ये करण्यात आला होता। दोन्ही देशांचे सुमारे 2000 जवान या सरावामध्ये सहभागी झाले होते। एकीकडे हा सराव सुरू असताना दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये मात्र अमेरिकेच्या देशातल्या अस्तित्वाविरोधात निदर्शनं झाली। अमेरिकेची वादग्रस्त थर्ड क्षेपणास्त्र प्रणाली देशामध्ये बसवण्यासाठी अनेक राष्ट्रवादी संघटनांचा विरोध आहे। तर तिकडे उत्तर कोरियामध्येही युद्धाचा जोरदार सराव सुरू असल्याचं दिसतंय। सरकारी KRT वाहिनीनं देशाचे हुकुमशाह किम जोंग उन हे सराव बघत असल्याची छायाचित्र दाखवली आहेत। लष्कर शक्यता दक्षिण कोरियानं वर्तवली आहे। अमेरिका संयुक्त राष्ट्रांवर दबाव टाकून उत्तर कोरियावरचे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्तर कोरियाच्या हुकुमशाही राजवटीनं पेट्रोलच्या विक्रीवर बंधनं आणली आहेत। त्यामुळे अनेक गॅस स्टेशन्सवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। कोरियन प्रदेशात युद्धाचे ढग दाटलेले असताना त्याची छाया जपानवरही पडली आहे। त्यामुळेच अणुत्सर्जन रोधक निवारे आणि एअर प्युरिफायर यांची विक्री अचानक वाढली आहे। जपान हा अण्वस्त्रांचा फटका बसलेला जगातला एकमेव देश आहे। युद्ध झालंच तर दक्षिण कोरिया पाठोपाठ जपान उत्तर कोरियाच्या टार्गेटवर असण्याची भीती वर्तवण्यात येते। भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी अर्मेनियाच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी येरवान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। दोन्ही देशांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य होण्यावर अन्सारी यांनी यावेळी भर दिला। उपराष्ट्रपतींच्या प्रतिनिधी मंडळात झी मीडियाच्या प्रादेशिक वाहिन्यांचे प्रमुख जगदीश चंद्रा देखील सहभागी आहेत। अर्मेनियानंतर उपराष्ट्रपती पोलंडला जाणार आहेत। रशियामधल्या पुतीन राजवटीविरोधात निदर्शनं करणाऱ्यांना अटक होण्याची नेहमीच भीती असते। अशांसाठी आता एक मोबाईल ॲप बाजारात आलंय। रेड बटन ह्या ॲपमुळे तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर तुमच्या सहकाऱ्यांपर्यंत तातडीनं त्याची माहिती पोहोचणं शक्य होईल। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच दिल्ली महापालिकेतही भाजपच्या कमळनं आम आदमी पक्षाच्या केजरीवालांना झाडून साफ करून टाकलं। दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। 270 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 181 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले, तर दुसऱ्या क्रमांकावर केजरीवालांच्या आम आदमी पक्ष आहे। त्यांना 48 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर काँग्रेसला 30 जागांवर विजय मिळालाय। दरम्यान हा भाजपचा विजय नसून EVM मशीनमधील फेरफारीचा विजय असल्याचं आपनं म्हटलंय। दिल्लीतल्या पालिका निवडणूक निकालानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती टीका केली आहे। आपच्या पराभवास केजरीवाल जबाबदार असल्याचा हल्लाबोल अण्णांनी केलाय। तसंच नेतृत्व म्हणून केजरीवाल अयोग्य असल्याचंही अण्णांनी म्हटलंय। दिल्ली में जनता ने साथ दिया है, जनादेश हो गया है और आपकी सरकार आ गई है। अभी इधर उधर मत देखो, सिर्फ दिल्ली को मॉडल बनाओ। अगर दिल्ली मॉडल बन जाता तो पूरा देश उसका अनुकरण करना था। लेकिन क्या है कि सत्ता बहुत बड़ी होती है। ये खुर्ची है ना, खुर्ची का गुणधर्म कोई और है। ये खुर्ची में बैठ गया तो बुद्धि का पालट हो जाता है।
हेरगिरीच्या कथित आरोपावरून पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्यात। आपल्या मुलाची सुटका करावी अशी मागणी करणारं पत्र कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी लिहिलंय। आपल्या मुलाची भेट घेऊ देण्याची परवानगी आपल्याला दिली जावी अशी विनंती त्यांनी ह्या पत्रातून केली आहे। त्यांचं हे पत्र भारत सरकारनं पाकिस्तानला सुपूर्द केलंय। पाकिस्तान सरकार ह्या पत्रावर काय भूमिका घेत आहे याकडे आता लक्ष लागलंय। काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। गुजरातचं प्रभारीपद काढून घेतल्यामुळे नाराज कामत यांनी पदाचा राजीनामा दिलाय। गुजरातच्या प्रभारीपदी कामतांऐवजी आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी कामत यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या भेटीनंतर कामतांची नाराजी दूर झाली नाही, त्यामुळे त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिलाय। कामत यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचं ट्विटरवरून स्वागत केलंय, तसंच जबाबदारीतून मुक्त केल्यामुळे आभारही मानले आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा आज साताऱ्यात पोहोचली। कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला अभिवादन करून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली। संध्याकाळी 6 वाजता सातारा शहरात संघर्ष यात्रेचा जाहीर सभेनं समारोप होईल। मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदी करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अधिकाऱ्यांनी मात्र सरकारचे आदेशच आले नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे खरेदी केंद्राबाहेर गेल्या 4 दिवसांपासून रांगा लावून उभ्या असलेल्या शेतकऱ्यांची तूर अजूनही खरेदी झालेली नाही। तुरीची विक्री तर दूरच, मात्र ती सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज 200 ते 300 रुपये खर्च करावे लागतात। त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार का हा खरा प्रश्न आहे। पणन मंत्र्यांनी मात्र शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार असून त्यासाठी 7/12 तशी नोंद असणं आवश्यक असल्याचं सांगितलंय। राज्य सरकारनं 22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी लातूर जिल्ह्यातील 9 पैकी एकाही केंद्रावर तूर खरेदी झालेली नाही। जिल्ह्यात महाराष्ट्र फेडरेशनचे 8 आणि विदर्भ मार्केटिंगचे फेडरेशनचे 1 खरेदी केंद्र आहे। त्यापैकी उदगीर, शिरूर, अनंतपाळ आणि मुरुड येथील तूर खरेदी केंद्र ही आवक नसल्यामुळे बंद झाली आहेत। तूर खरेदीत शेतकऱ्यांची सरकारनं फसवणूक केली असा आरोप करत सरकारविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात काही शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। सरकारनं सर्व तूर खरेदी करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, त्यानंतर नाफेड आणि FCI मार्फत हमी भावात तूर खरेदी सुरू केली। ही खरेदी 92 दिवस सुरू होती, मात्र प्रत्यक्षात 50 दिवसच तूर खरेदी करण्यात आली असाही दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांकडे अजूनही लाखो क्विंटल तूर पडून आहे। सरकारनं एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। शेतकरी विरोधी राज्य सरकार विरोधात आता जनतेनं रस्त्यावर आलं पाहिजे असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। सांगलीमध्ये आयोजित संघर्ष यात्रेच्या सभेत ते बोलत होते। तर शेती पिकं पेटवू नका, ह्या सरकारला पेटवा असं विधान विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केलंय। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। या भेटीत शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग आणि आदिवासींच्या जमिनीच्या समस्येवर चर्चा करण्यात आली। 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राजू शेट्टी मातोश्रीवर गेले होते। मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या रेल्वेच्या मध्य रेल्वेतल्या प्रवाशांच्या गर्दीत गेल्या काही वर्षांमध्ये घट झाली आहे। मध्य रेल्वेनं वाढवलेल्या गाड्यांच्या फेऱ्या तसंच डब्यांची वाढवलेली संख्या यामुळे रेल्वे गाडीतलं गर्दीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलंय। 2007-2008 मध्ये मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांची संख्या 35 लाख इतकी होती। हाच आकडा 8 वर्षांनंतर तब्बल 82 लाखांच्या घरात पोहोचला आहे। 2007-08 मध्ये एका डब्यातली प्रवाशांची सरासरी संख्या 293 होती, ती आता 8 वर्षांमध्ये घटून 209 इतकी झाली आहे। पूर्वी 9 डब्यांच्याच असलेल्या गाड्या ह्या काळात आधी 12 आणि आता 15 डब्यांच्या झाल्यात, त्यामुळे गर्दीतही घट झाली आहे।
पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचं जवळपास निश्चित झालं आहे। शिवसेना भाजपची युती होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुनील प्रभू आणि आदेश बांदेकर यांच्यासह 10 आमदारांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे। शिवाय प्रचारादरम्यान पनवेलमध्ये उद्धव ठाकरे स्वतः सभा देखील घेणार आहेत। येत्या 24 मे रोजी पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीचं 2 दिवसीय अधिवेशन सुरू झालंय। या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे दिग्गज मंत्री, नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। विजयाचा उन्माद नको, विजयातही नम्रता हवी असं सांगत नितीन गडकरींनी यावेळी भाजप नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या। नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आम्ही वाल्याचा वाल्मिकी करून घेतो असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकारिणीच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी 2 दिवसांचं धरणं आंदोलन सुरू केलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ह्या प्रमुख मागणीसह शहरातल्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं विरोधकांनी सांगितलं। पण अधिवेशन ठिकाणी आंदोलन करू असा दावा करणाऱ्या विरोधकांनी अखेर अधिवेशनाच्या जागेपासून कितीतरी दूर हे आंदोलन सुरू केलंय। मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या पिंपरी चिंचवडमधल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या 2 आमदारांमध्ये पोस्टर वॉर सुरू झालंय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाआधी या 2 नेत्यांनी शहरात मोठी फ्लेक्सबाजी केली आहे। पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणाचा फैसला 8 मे रोजी आहे। गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातल्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। या प्रकरणात योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर हे आरोपी असून चौथा आरोपी राजेश चौधरी माफीचा साक्षीदार आहे। या चौघांनी 8 ऑक्टोबर 2009 रोजी 32 वर्षीय नयना पुजारीचं अपहरण केलं होतं। नयना खराडीतल्या सिनेक्रोन कंपनीत काम करत होती। या चौघांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं वाघोली परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता। त्यानंतर तिची निर्घृण हत्याही करण्यात आली होती। शिवसेनेची परंपरा मानली जाणाऱ्या शिवसेना दैनंदिनीचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्तानं साकारण्यात आलेल्या शिवसेना दैनंदिनी 2017चं प्रकाशन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं। मातोश्रीवर छोटेखानी सोहळ्यात हे प्रकाशन झालं। ज्येष्ठ शिवसैनिक शरद पवार आणि GS परब गेली 25 वर्ष कुठलाही खंड पडू न देता या दैनंदिनीची निर्मिती करतायत। यंदा रौप्य महोत्सवानिमित्त दैनंदिनीच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या छायाचित्रांची आवृत्तीचं महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय। मनमानी फी वाढ करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करणार असल्याचा पुनरुच्चार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय। पिंपरीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे। त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चाचणी उपक्रमाच्या वेब पोर्टल आणि ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आलं। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा टोल बंद करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुख्यमंत्र्यांना प्रतिवादी करण्याबद्दल नीट विचार करा अशी समज मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिली आहे। मुंबई-पुणे येथील एक्सप्रेस वेवरील टोल वसुली पूर्ण होऊनही टोल आकारला जात असल्यानं तिथला टोल बंद करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका RTI कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि श्रीनिवास घाणेकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली। यावरील सुनावणी दरम्यान कोर्टानं याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिवाद करण्याबद्दल विचार करावा असं हायकोर्टानं म्हटलंय। पाणी टंचाईनं नेहमीच त्रासलेल्या कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग आणि श्रीमलंगड परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला। खासदार श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत जलसंधारणाच्या धीम्या गतीनं होणाऱ्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट या परिसरात पाहणी करत पावसाळ्यापूर्वी जलयुक्तशी संबंधित कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले। आदर्श संसद गाव असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या गोरे गावचे ग्रामस्थ गावातल्या कलिस्मा स्टील कंपनीमुळे त्रासले आहेत।
भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दत्तक घेतलेलं हे गाव आदिवासी बहुल आहे. इथल्या कलिस्मा स्टील कंपनीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे गुरं, शेळ्या मरण पावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तसंच शेतीचंही मोठं नुकसान झाल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे कलिस्मा कंपनीची लाखो रुपयांची घरपट्टी थकलेली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यासंबंधी कलिस्मा कंपनी व्यवस्थापनाशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता व्यवस्थापनानं टोलवाटोलवीची उत्तरं दिली. जळगावमधल्या 6 महामार्गांच्या मालकी बदलाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. यासंबंधी 4 मे रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उत्तर देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. जळगाव शहरातून जाणारे राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे शहरातल्या महामार्गावरच्या 500 मीटर आतल्या दारू दुकानं आणि बारना संरक्षण मिळालं आहे. हे संरक्षण मिळवून देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा जळगावचे डॉक्टर राधेश्याम चौधरी या याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. कुख्यात डॉन अरुण गवळीला संचित रजा मान्य करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनानं कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गवळीला फर्लो नाकारल्यानंतर गवळीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. अरुण गवळींचा संचित रजेचा अर्ज मान्य करत त्याला 4 आठवड्यांची संचित रजा देण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेत. तसंच 2 आठवड्यांच्या आत गवळीला सोडण्याचे आदेश खंडपीठानं दिलेत. राज्य सरकारनं नुकतेच संचित रजेसंबंधीचे नियम बदललेत. आपल्या याचिकेच्या माध्यमानं ह्या सुधारित नियमांना आव्हान अरुण गवळीनं दिलं. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान या हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी सिमला दिल्ली आणि नांदेड हैदराबाद विमान सेवा सुरू केली आहे. उडान 45 मिनिटांपर्यंतचा प्रवास अवघ्या 2,500 रुपयांमध्ये करता येणार आहे. येत्या 4 ते 5 महिन्यात देशातली अनेक छोटी मोठी शहरं या योजनेअंतर्गत जोडली जातील. त्यातच आज नांदेड हैदराबाद आणि सिमला दिल्ली विमान सेवा सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघातानं उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पाटील हे शेतात काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. भोवळ येऊन ते शेतातच पडले. त्यांचा मुलगा संदेशच्या लक्षात येताच त्यानं वडिलांना प्रथमोपचारासाठी कापडणेच्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र प्रकृती खालावल्यानं पाटील यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बॉलिवूडचा दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या विरोधात औरंगाबाद कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट काढले. अज्ञात या सिनेमाचं कथानक चोरल्याप्रकरणी राम गोपाल वर्मा याच्या विरोधात मुस्ताक मोहसिन नावाच्या एका व्यक्तीनं औरंगाबाद कोर्टात खटला दाखल केला. या प्रकरणी कोर्टानं राम गोपाल वर्मांसह अज्ञात चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या विरोधातही न्यायालयात वॉरंट काढलं आहे. 2009 मध्ये राम गोपाल वर्मा यांनी अज्ञात हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचं भारतात आगमन होताच तिने शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. निमित्त होतं व्हेंटिलेटरला मिळालेलं भरघोस यश. तिची पहिली मराठी निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटरनं तब्बल 3 राष्ट्रीय पुरस्कारांवरती नाव कोरल्यानं प्रियांका 7वी आसमानपर आहे. व्हेंटिलेटरचं यश सेलिब्रेट करण्यासाठीच प्रियांकानं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. तिचा दुसरा मराठी सिनेमाही असाच हटके असल्यामुळे साहजिकच प्रियांकाच्या चाहत्यांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. सिद्धार्थ मल्होत्राबरोबर आपलं रिलेशनशिप जगजाहीर केल्यानंतर आलिया भट आता या रिलेशनशिपला नाव देण्याच्या तयारीत आहे. आलिया सिद्धार्थला आता तिच्या लाईफ पार्टनरच्या रूपात बघतेय. मला लवकरात लवकर लग्न करण्याची इच्छा आहे, कारण माझ्या करिअरला मी खूप आधी सुरुवात केल्यामुळे लग्नानंतरही मी इंडस्ट्रीत काम करू शकते. सध्या लग्नाबद्दल गांभीर्यानं विचार करतेय, असं आलियानं एका कार्यक्रमादरम्यान म्हटलंय. आलिया सध्या तिच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर आहे, त्यामुळे तिने लग्नाचा निर्णय एवढ्यात घेणं कितपत बरोबर आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.